दिस. तुम्हाला याच्यावरून काय काय प्रेडिक्ट करता येऊ शकतं, कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही अकॉर्डिंग टू जेवढे काय आता आपण फॉर्म्युले शिकलेलो आहेत ते गॅससाठी असतील, सॉलिडसाठी असतील, कोणते जे काही फॉर्म्युले असतील 3, तर त्याच्यावरून तुम्ही कोणत्या गोष्टी प्रेडिक्ट करू शकता, काय काय इन्फॉर्मेशन सांगू शकतो आपण याच्यावरून. इफ यू आर गिवन 1 mole of nitrogen gas, it means you can express this amount of nitrogen in grams or not. येते का लक्षात? जर 1 mole of nitrogen गॅस दिलेला आहे तर ही अमाऊंट ऑफ सबस्टन्स, अमाऊंट ऑफ मॅटर तुम्ही ग्रॅम युनिट मध्ये काय करू शकता, ग्रॅम युनिट मध्ये तुम्ही काय करू शकता, कन्वर्ट करू शकता. ओके, फॉर एक्झाम्पल 1 mole of nitrogen gas, it means how many grams of nitrogen? Who will tell me? कोण सांगतंय? बघा, 1 mole of nitrogen gas means how many grams of nitrogen gas? किती ग्रॅम असू शकतो, त्याच्या मोलार मास एवढा. मग मोलार मास कसं फाइंड आउट करणार, जे मॉलिक्युलचं मास आहे ते ग्रॅम युनिट मध्ये घ्या, बरोबर का. मग नायट्रोजनच्या एका मॉलिक्युलचं मास किती, एका ऍटमचं असतं 14 ऍटॉमिक मास युनिट, तर 2 ऍटमचं किती होईल, 28 ऍटॉमिक मास युनिट. तर ऍटॉमिक मास युनिटचं कन्व्हर्जन तुम्ही कशामध्ये करणार, ग्रॅम युनिट मध्ये. मग तुम्हाला काय भेटेल, 1 mole ऑफ नायट्रोजन गॅस, इट मीन्स 28 ग्रॅम ऑफ नायट्रोजन गॅस. आर यू गेटिंग दिस? हेच पाहिलं का आपण फॉर्म्युल्यामध्ये, फर्स्ट फॉर्म्युला आठवतं का, गिवन मास डिवायडेड बाय इट्स मोलार मास, तर तुम्हाला नंबर ऑफ मोल्स मिळतात. मग नंबर ऑफ मोल्स दिलेले आहेत, तर तुम्ही याच्यावरून काय सांगू शकता, नंबर ऑफ मोल्स दिलेले असेल तर ग्रॅम मध्ये आपण काय सांगू शकतो, त्याचं मास सांगू शकतो. ओके, जसं तुम्ही ग्रॅम मध्ये मास सांगू शकता, सेम जर दिलेला कंपाऊंड हा जर गॅस असेल तर तुम्ही त्याचा व्हॉल्यूम सांगू शकता, बरोबर का. मोलार व्हॉल्यूम सांगू शकता का, एका मोल साठी, कोणत्याही गॅसच्या एका मोल साठी असणारा व्हॉल्यूम हा फिक्स असतो. किती? यस सुरेश, किती असतो? वेदांत किती असतो? कमिंग 22.4 liter. Okay, or liter you can express in dm cube. 22.4 liter volume. What is the problem, Suresh? Are you getting my voice clear? नो सर. काही प्रॉब्लेम, व्हॉइस येत नाही व्यवस्थित, थोडस नेटवर्क चेक करा. बाकीच्यांना येतोय का, नेहा, संस्कृती, हो सर निशा, येतोय. व्हॉइस क्लिअर येतोय? ओके, बाकीच्यांना व्हॉइस क्लिअर येतोय, इट मीन्स दिस इज द नेटवर्क इश्यू युअर साइड. येस सर. पहा, 1 mole ऑफ N2 गॅस जर दिलेला आहे आपल्याला, आपण त्याच्यावरून काय सांगू शकतो, आपल्याला एवढीच इन्फॉर्मेशन दिली आहे किती मोल आहे, तर आपण त्याच्यावरून काय सांगू शकतो, इट मीन्स 28 ग्रॅम ऑफ नायट्रोजन गॅस. ओके, जर 1 mole नायट्रोजन गॅस दिलाय, ऍज इट इज गॅस, सो वी कॅन प्रिडिक्ट इट्स व्हॉल्यूम इन लिटर और इन डीएम क्यूब. आपल्याला मोलार व्हॉल्यूम माहित आहे, 1 mole साठी किती असतो, 22.4. आणखी काय सांगू शकतो, अकॉर्डिंग टू ॲव्होगाड्रोज लॉ, प्रत्येक कंपाऊंडच्या एका मोल मध्ये असणाऱ्या मॉलिक्युल्सची संख्या ही फिक्स असते, आणि ती किती असते, ॲव्होगाड्रोज नंबर एवढी असते. म्हणजे याच्यामध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील, नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती असतील, 6.022 into 10⁻23 मॉलिक्युल्स ऑफ N2. कुणाचे मॉलिक्युल्स असतील, नायट्रोजनचे. किती असतील, ॲव्होगाड्रोज नंबर एवढे. हे आपण डायरेक्ट सांगू शकतो, बरोबर का. मग आता पहा, 1 mole ऑफ नायट्रोजन गॅस, इट मीन्स 28 ग्रॅम ऑफ नायट्रोजन. सो दिस इज द मास. ओके, इट मीन्स 22.4 लिटर ऑफ व्हॉल्यूम. जर गॅस असेल तर तुम्ही हे सांगू शकता, जर हा कंपाऊंड सॉलिड असेल तर इकडे यायचं नाही, हे सांगू शकत नाही. ओके, व्हॉल्यूम हा गॅसचा सांगू शकतो आपण मोलार व्हॉल्यूम. म्हणजे 1 mole ऑफ नायट्रोजन गॅस, इट मीन्स 28 ग्रॅम ऑफ नायट्रोजन. हे आपल्याला माहित होतं. मॉलिक्युलर मास आपण ग्रॅम युनिट मध्ये कन्वर्ट केलं का 1 mole होतो त्याचा, किंवा एवढं ग्रॅम दिलं असेल तर 1 mole म्हणजे आपण 28 ग्रॅम ऑफ नायट्रोजन जर आपल्याला दिलेलं आहे तर त्याचा 1 mole आहे हे आपण सांगू शकतो बाय डिवाइडिंग इट्स मोलार मास, बरोबर का. जर गॅस आहे तर 1 mole म्हणजे किती असतो, 22.4 लिटर असतो. आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स आपल्याला माहित आहे, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आहेत आपण, 6.022 to 10⁻23 मॉलिक्युल्स असतो. ह्या 4 ज्या काही टर्म्स दिसत आहेत आपल्याला, दिस 4 टर्म्स आर इक्वल. दिस 4 टर्म्स आर इक्वल. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी नंबर ऑफ मोल्स देण्याची आवश्यकता नाहीये. लक्षात घ्या, आपण रिलेशन एमसीक्यू साठी डायरेक्ट लिहितो, 1 सेंटेन्स मध्ये रिलेशन लिहितो स्टँडर्ड,
सेकंड सेंटेन्सेस मध्ये आपला क्वेश्चन मार्क असतो आणि आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आन्सर काढतो. प्रत्येक वेळी हे सगळे कॅल्क्युलेशन करत बसत नाही आपण एमसीक्यू सॉल्व्हिंगसाठी. मग इथं आपण काय करू शकतो, जर 1 मोल म्हणजे 28 ग्रॅम आहे, 1 मोल म्हणजे 22.4 लिटर आहे, तर आपल्याला इकडे यायची आवश्यकता नाही. आपण याच्यावरून हे पण कम्पेअर करू शकतो. येतं का लक्षात? जर दिलेला गॅस हा व्हॉल्यूम मध्ये दिलेला आहे आणि आपल्याला त्याचे ग्रॅम युनिट पाहिजे, तर आपण ते ग्रॅम मध्ये लगेच कन्वर्ट करू शकतो. ओके, मग म्हणजे जर A इज इक्वल टू बी असेल आणि A इज इक्वल टू सी असेल, तर B इज इक्वल टू सी असणार. एवढं सिंपल आहे मॅथमॅटिक्स सारखं. म्हणजे 22.4 लिटर ऑफ नायट्रोजन, इट मीन्स 28 ग्रॅम ऑफ नायट्रोजन. बरोबर का? किंवा डायरेक्ट तिकडे कंपॅरिझन करू शकता तुम्ही. 22.4 लिटर ऑफ नायट्रोजन, इट मीन्स 6.022 into 10⁻23 मॉलिक्यूल. हे सगळं आपण सांगू शकतो. मग आता जर क्वांटिटी बदलली, 1 च्या ऐवजी 2 मोल्स झाली. क्वांटिटी जर बदलली, 1 च्या ऐवजी 2 मोल्स झाली, ही क्वांटिटी डबल होणार, ही पण क्वांटिटी डबल होणार आणि ही पण क्वांटिटी डबल होणार. म्हणजे तुम्ही यालाही 2 ने मल्टिप्लाय करणार, यालाही 2 ने मल्टिप्लाय करणार, यालाही 2 ने मल्टिप्लाय करणार. कधी? जर 1 मोलच्या ऐवजी 2 मोल्स झालं. येते का लक्षात? जर ही क्वांटिटी हाफ झाली, हाफ मोल झाली, 0.5 मोल, तर तुम्ही काय करणार, याला 2 ने डिवाइड करणार, याला 2 ने डिवाइड करणार, याला पण 2 ने डिवाइड करणार. इट मीन्स हाफ मोल. येते लक्षात? राईट डाऊन दिस. हे लिहून घ्या. Have you taken this? याच्यावरून कोणतीही क्वांटिटी तुम्ही डिरेक्टली कम्पेअर करू शकता. जर ग्रॅम मध्ये दिलेला आहे मास, डायरेक्ट मॉलिक्यूल लिहू शकता. आपण जे सेंटेन्स मध्ये जे कन्फ्युजन होत होतं तुमचं, ठीक आहे, एखाद्या सेंटेन्स मध्ये आपण डिरेक्ट लिहितो 28 ग्रॅम ऑफ नायट्रोजन मीन्स दिस मच ऑफ मॉलिक्यूल. हे कशावरून लिहित होतो आपण, तर याच्यावरून लिहितो. ओके, सगळ्या क्वांटिटीज सेम आहेत. सो दिस इज फॉर एक्झाम्पल. म्हणजे 28 ग्रॅम ऑफ नायट्रोजन मीन्स 6.022 into 10⁻23 मॉलिक्यूल्स. 28 ग्रॅम ऑफ नायट्रोजन मीन्स 22.4 लिटर ऑफ नायट्रोजन अँड 28 ग्रॅम ऑफ नायट्रोजन मीन्स 1 मोल ऑफ नायट्रोजन. कोणतीही गोष्ट कशाशीही कम्पेअर करू शकतो. या चारीमध्ये सगळे इक्वल असल्यामुळं कुणाचाही इक्विव्हॅलन्स तुम्ही कोणत्याही दुसऱ्या टर्म मध्ये काय करू शकता, दाखवू शकता. इट इज क्लिअर? इट इज क्लिअर? Aryan, are you newly joined? Aryan, reply me. Yes, sir. Are you joining for first time? Yes, sir. Okay, please go to our YouTube channel and watch previous lectures. Okay, sir. So you will get idea of this. मग कांदा आणला. घेतलेलं आहे सगळं? आणि 5 लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन हे एक विसरायचे नाहीत. त्याचे स्टेटमेंट माहित पाहिजे, त्याच्यावरती पण क्वेश्चन्स येतात. आता पहा नेक्स्ट एमसीक्यू काय आहे. सीट दिलं होतं तुम्हाला एमसीक्यूचं. फाइंड द नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन इच 100 ml ऑफ. फाइंड द नंबर ऑफ मॉलिक्युल्स. नंबर ऑफ मॉलिक्युल्स विचारलेले आहेत. क्वांटिटी किती दिलेली आहे? इन 100 ml ऑफ इच. 100 ml ही काय दिलेली आहे? क्वांटिटी दिलेली आहे. कोणते कंपाऊंड दिलेले आहेत आपल्याला? अमोनिया गॅस, ऑक्सिजन गॅस अँड कार्बन डायऑक्साइड गॅस. या 3 कंपाऊंड मध्ये जर तुम्ही 100 ml ऑफ इच घेताय, म्हणजे 100 ml ऑफ अमोनिया, 100 ml ऑफ ऑक्सिजन आणि 100 ml ऑफ कार्बन डायऑक्साइड, या तिन्ही मध्ये असणाऱ्या नंबर ऑफ मॉलिक्युल्स, म्हणजे मॉलिक्युलची संख्या तुम्हाला फाइंड आउट करायची. ओके, ऑप्शन काय दिलेत बघा. ऑप्शन मध्ये तुम्हाला नंबर नाही दिले, ऑप्शन मध्ये तुम्हाला रिलेटिव्ह कंपॅरिझन दिले आहे की कोणामध्ये मॉलिक्युल्स जास्त असतील, कोणत्या कंपाऊंड मध्ये मॉलिक्युल्स कमी असतील. सो व्हॉट आर द ऑप्शन्स? ऑप्शन फर्स्ट इज ऑप्शन ए, नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ अमोनिया इज इक्वल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ कार्बन डायऑक्साइड अँड these both are less than molecules of oxygen. रिलेशन दिलेला आहे. म्हणजे या दोन्हीचे मॉलिक्यूल इक्वल असतील, अमोनियाचे आणि कार्बन डायऑक्साइडचे, आणि ऑक्सिजनचे काय असतील, या दोन्हीपेक्षा ग्रेटर असतील. ओके, ग्रेटर दॅन दिस टू. ऑप्शन बी काय दिलेलं आहे बघा. इन द ऑर्डर अमोनिया, इन द ऑर्डर अमोनियाचे सगळ्यात कमी असतील, दॅन ऑक्सिजन अँड देन कार्बन डायऑक्साइड. म्हणजे कार्बन डायऑक्साइडचे सगळ्यात हायेस्ट असतील, ऑक्सिजनचे दोन्हीच्या इन बिटवीन असतील. सगळ्यात कमी मॉलिक्युल्स कोणाचे असतील? अमोनियाचे असतील. त्याच्यानंतर ऑप्शन सी दिलेला आहे तुम्हाला. इन द ऑर्डर ऑफ कार्बन डायऑक्साइड
ऑक्सिजन अँड अमोनिया. अमोनियाचे सगळ्यात जास्त असतील, त्याच्यापेक्षा कमी ऑक्सिजनचे, सगळ्यात कमी कार्बन डायऑक्साईडचे. आणि ऑप्शन डी दिलेला आहे तुम्हाला द सेम. सगळ्यांमध्ये इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील. नाउ आय एम एक्सपेक्टिंग आन्सर ऑफ दिस फ्रॉम यू. कोण सांगेल आन्सर मला याचं? नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाइंड आउट करायचे. ऑप्शन मध्ये नंबर दिलेला नाहीये, ऑप्शन मध्ये तुम्हाला रिलेशन दिलेला आहे, कंपॅरिझन दिलेली आहे या तिन्हीच्या मॉलिक्युल्सची. क्वांटिटी किती दिली आहे? 100 ml फॉर इच. प्रत्येकासाठी 100 ml ही क्वांटिटी आहे. म्हणजे 100 ml अमोनिया, 100 ml ऑक्सिजन, 100 ml कार्बन डायऑक्साईड. ऑप्शन काय दिलेत बघा. अमोनिया आणि कार्बन डायऑक्साईड मध्ये सेम असतील, ऑक्सिजन मध्ये त्याच्यापेक्षा जास्त असतील. इन ऑर्डर ऑफ अमोनिया लेस दॅन ऑक्सिजन लेस दॅन कार्बन डायऑक्साईड. म्हणजे कार्बन डायऑक्साईड मध्ये सगळ्यात जास्त असतील, इन बिटवीन असतील ऑक्सिजन मध्ये, आणि सगळ्यात कमी असतील अमोनियामध्ये. हीच ऑर्डर उलटी दिली आहे सी ऑप्शन मध्ये, आणि डी ऑप्शन दिलं आहे तुम्हाला द सेम. नाउ रिप्लाय मी. काय आन्सर येऊ शकतं? कीर्ती, रितिका, वेदांत. ओके, काय मेथड? ml चं ग्राम मध्ये कसं करणार? ओके, ml चं ग्रॅम मध्ये कसं करणार? मेथड काय असू शकते सांगा सॉल्व्ह करण्याची? नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय हवं असतं? नंबर ऑफ मोल्स. बरोबर का? नंबर ऑफ मॉलिक्युल्स कधीही कंपॅरिझन विचारली तर आपण नंबर ऑफ मोल्स कडे जाणार. मग जर नंबर ऑफ मोल्स कडे जातोय आपण, तर आपल्याला काय माहित पाहिजे? एक तर गॅस असेल तर व्हॉल्यूम माहित पाहिजे, किंवा सॉलिड कंपाऊंड असेल तर मास तरी माहित पाहिजे. ओके, दोन्ही पैकी एक. पण लक्षात घ्या 100 ml ऑफ ईच सांगितले. जर तिन्हीची क्वांटिटी सेम घेताय, येतं का लक्षात? जर तुम्ही तिन्हीची क्वांटिटी सेम घेताय तर आपल्याला एक लॉ आहे, 5th लॉ, अवोगॅड्रोज लॉ. आठवतो का स्टेटमेंट? त्याचं स्टेटमेंट आठवतंय अवोगॅड्रोज लॉचं? काय स्टेटमेंट होतं? इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल. आठवतं? आठवलं का? Yes. Have you remembered this? Equal volume of all gases. This law is for all gases. Equal volume of all gases contains equal number of molecules. मग हे ऑप्शन तुम्हाला चेकआउट करायची गरज आहे, किंवा ह्याचे नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करायची गरज आहे का? नाहीये. ओके, आणि जर व्हॉल्यूम तुम्हाला ml मध्ये दिलेला आहे, तुम्ही जर लिटर मध्ये घेतलं आणि त्या लिटर मधल्या मोलार व्हॉल्यूमला जर तुम्ही ह्या दिलेल्या व्हॉल्यूमने डिवाइड करताय, किंवा जर तुम्हाला नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करायचे 100 ml दिलेला आहे, म्हणजे लिटर मध्ये किती होऊ शकतं? 0.1 लिटर होऊ शकतं. आणि याला तुम्ही काय करणार? मोलार व्हॉल्यूमने डिवाइड करणार, त्यावेळी तुम्हाला नंबर ऑफ मोल्स भेटतात. हा फॉर्म्युला तुम्ही युज करणार जर तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं असेल तर. नंबर ऑफ मोल्स मीन्स मोलार व्हॉल्यूम डिवाइडेड बाय गिवन व्हॉल्यूम इन लिटर डिवाइडेड बाय इट्स मोलार व्हॉल्यूम. अँड मोलार व्हॉल्यूम इज सेम फॉर ऑल गॅसेस. मग जर तुम्ही 0.1 लिटरला 0.1 लिटरला तिन्ही केस मध्ये जर तुम्ही याच फिगरने काय करणार आहे? डिवाइड करणार आहात, तर तुम्हाला मिळणारे नंबर ऑफ मोल्स कसे असतील? इक्वल असतील. आणि नंबर ऑफ मोल्स इक्वल मिळाले म्हणून त्याला मल्टिप्लाय करायचं अवोगॅड्रोज नंबरने, मिळणारे नंबर ऑफ मॉलिक्युल्स पण काय असतील? इक्वल असतील. मग हे कॅल्क्युलेशन करत बसण्यापेक्षा, किंवा तिन्हीचे इक्वल नंबर ऑफ मोल्स याच्यावरून फाइंड आउट करत बसण्यापेक्षा, आपल्याला 5th लॉचं काय माहिती आहे? 5th लॉचं स्टेटमेंट माहित आहे, अवोगॅड्रोज लॉचं. इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. What is the option? Which is the option? D. Option D. The D. same. Okay? Take this. According to Avogadro's law. हे पण लिहून घ्या, म्हणजे परत तुम्ही ज्यावेळी रिवाइज करता त्यावेळी क्लिक होईल तुम्हाला. हे आपण कशावरून सॉल्व्ह केलं? अकॉर्डिंग टू Avogadro's law. सिम्पली 1 सेंटेन्स मध्ये त्याचं स्टेटमेंट आहे, त्याच्यावरून आपण हा एमसीक्यू काय करू शकतो? सॉल्व्ह करू शकतो. या टाईपचेही काही क्वेश्चन कन्फ्युजिंग तुम्हाला विचारले जातात, एकदम इझी असतात. आपण प्रत्येक वेळी आपल्याला सवय लागली असते कॅल्क्युलेशन करायची, लगेच नंबर ऑफ मोल फाइंड आउट करायची, तिकडे जाण्याची आवश्यकता नाही. जर दिलेला गॅस इक्वल क्वांटिटी दिलेली असेल तर इक्वल नंबर ऑफ मोल. झालेलं आहे? ग्रुपवरती पीडीएफ शेअर केलेली मी या एमसीक्यूची. 15 एमसीक्यूज होते त्याच्यामध्ये. जर कुणाकडे नसेल तर ग्रुपवरती, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही डाउनलोड करू शकता ती. नेक्स्ट एमसीक्यू,
16 gram of methane contains dash dash molecules. 16 gram of methane contains dash dash number of molecules. काय मेथड असू शकते सॉल्व्ह करण्याची? क्वांटिटी दिलेली आहे ग्रॅम मध्ये, मिथेनचा Number of फॉर्म्युला माहित moles. असतो आपल्याला CH4. झालंय का एमसीक्यू सॉल्व्ह केलंय आपण? CH4 हा काय असतो आणि विचारले काय तुम्हाला? नंबर ऑफ मॉलिक्युल. जर नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाइंड आउट करायचे तर आपल्याला काय माहित पाहिजे? नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्सला ॲव्होगाड्रोज नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला नंबर ऑफ मॉलिक्युल्स मिळतात. फॉर्म्युला नंबर सेकंड. ओके, सेकंड नंबर फॉर्म्युला होता आपल्या याच्यामध्ये. मिथेनचं मोलार मास माहित पाहिजे तुम्हाला. मिथेनचं जर मोलार मास कॅल्क्युलेट केलं तर कार्बनचं किती असेल? 20 कार्बनचं total. 12 असेल, प्लस कार्बनचं एका कार्बनचं 12 असेल आणि एका हायड्रोजनचं 1 असेल. हायड्रोजन 16. किती आहेत? 4 हायड्रोजन आहेत. मग काय होईल? 4. 12 प्लस 4 16 ग्रॅम पर मोल. हे काय झालं? मिथेनचं मोलार मास झालं. 16 ग्रॅम. 16 ग्रॅम म्हणजे काय? एका मोल साठीचं मास 16 ग्रॅम आहे. दिलेली क्वांटिटी किती आहे? दिलेली क्वांटिटी किती आहे व्यवस्थित पाहायची. 16 ग्रॅम. 16 ग्रॅम ऑफ मिथेन म्हणजेच काय? 1 मोल ऑफ मिथेन. 16 ग्रॅम मिथेन म्हणजेच काय? 1 मोल ऑफ मिथेन. आणि 1 मोल मध्ये असणाऱ्या मॉलिक्युलची संख्या माहित आहे आपल्याला. 1 ला ॲव्होगाड्रो नंबरने मल्टिप्लाय केलं ॲव्होगाड्रोज नंबरने तर त्याची व्हॅल्यू काय राहणार? ॲव्होगाड्रोज नंबर एवढीच राहणार. म्हणजे 6.022 into 10⁻23 काय असतील? मॉलिक्युल्स असतील. इज इट क्लिअर? कोणता ऑप्शन आहे Yes. बघा? ऑप्शन दिलाय ऑप्शन नंबर सी नंबर ऑप्शन दिलाय त्याच्यामध्ये. पीडीएफ मध्ये तुम्ही पाहू शकता त्या शीट मध्ये. तिसरा ऑप्शन दिलाय तुम्हाला हा. तर याच्यावरून तुम्ही इझिली काय करू शकता? आन्सर. म्हणजे डिरेक्टली तुम्हाला कॅल्क्युलेशन करण्याची पण आवश्यकता नाहीये. 16 ग्रॅम मिथेन्स मीन्स 1 मोल मिथेन. हे ब्रेन मध्ये तुमच्या लगेच आलं पाहिजे. पिक्चर क्लिअर झालं पाहिजे पुढं. 16 ग्रॅम मिथेन म्हणजेच 1 मोल. 1 मोल म्हणजेच एवढे मॉलिक्युल जे आता आपण ट्री डायग्राम दिली होती याची. 1 मोल ऑफ नायट्रोजन गॅस म्हणजे किती ग्रॅम, म्हणजेच त्याचा व्हॉल्यूम किती. जर तुम्हाला मिथेन हा गॅस आहे 16 ग्रॅमच्या ऐवजी जर तुम्हाला असं दिलं असतं 22.4 लिटर ऑफ मिथेन गॅस कंटेन्स डॅश डॅश नंबर ऑफ मॉलिक्युल, तर तुमच्या ब्रेन मध्ये लगेच काय पिक्चर क्लिअर झालं पाहिजे? 22.4 लिटर म्हणजेच 1 मोल, बिकॉज इट्स द मोलार व्हॉल्यूम फॉर ऑल गॅसेस. 1 मोल म्हणजेच काय? त्याच्यामध्ये ॲव्होगाड्रोज नंबर एवढे मॉलिक्युल्स असतात. ओके, एवढं 1 स्टेप आन्सर आहे. याच्यासाठी पेन पण हातात घ्यायची आवश्यकता नाही. पेन तुम्ही फक्त आन्सरला टिक करण्यासाठीच घेतलं पाहिजे. ओके, आर यू गॉट दिस एव्हरीवन? Yes, sir. Yes. गौरंगी समजलं का तुला? Yes, sir. समजलंय? ओके, नाउ टेक द नेक्स्ट. Dash dash contains largest number of molecules. Which of the following? Dash dash म्हणजे which of the following contains largest number of molecules? सिंपल क्वेश्चन आहे बघा. ऑप्शन मध्ये दिलेल्या 4 ऑप्शन पैकी कोणत्या कंपाऊंड मध्ये लार्जेस्ट नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील, म्हणजे मॉलिक्युलची संख्या सगळ्यात जास्त असेल. ऑप्शन काय दिले आहेत बघा. 54 ग्रॅम ऑफ N2O5. ऑप्शन ए 54 ग्रॅम ऑफ N2O5. So this is called as nitrogen pentoxide. ऑप्शन बी दिले 46 ग्रॅम ऑफ मिथेनॉल. 46 ग्रॅम ऑफ CH3OH. This is methyl alcohol or methanol. Then 34 gram of water. 34 gram of water. And last option is 28 gram of carbon dioxide. 28 gram of carbon dioxide. Can you solve this? Yes? Can you solve this? Or tell me what is the way of solving sir. this question? कसे सॉल्व्ह करणार बघा. नंबर ऑफ मॉलिक्युल्स विचारले. कोणत्या? या 4 कंपाऊंड मध्ये दिलेली क्वांटिटी आहे प्रत्येकाची. 4 कंपाऊंड मध्ये कुणाचे सगळ्यात जास्त मॉलिक्युल्स असतील. तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाइंड आउट करायला अकॉर्डिंग टू सेकंड फॉर्म्युला वी रिक्वायर्ड नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स माहित झाले तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स पण आपण सांगू शकतो. आता बघा, नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिरेक्टली काउंट करायची आवश्यकता नाहीये इथं. नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करा. प्रत्येकाला त्याच्या मोलार मासने डिवाइड करा गिवन क्वांटिटीला. गिवन क्वांटिटी इन ग्रॅम, ग्रॅम मधल्या क्वांटिटीला मोलार मासने जर तुम्ही डिवाइड करताय
तर तुम्हाला नंबर ऑफ मोल्स मिळतात. ज्याचे नंबर ऑफ मोल्सची क्वांटिटी तुम्हाला जास्त दिसेल त्याच्यामध्येच नंबर ऑफ मॉलिक्युल्स जास्त असणार आहे. येते का लक्षात? नंबर ऑफ मोल्स ज्याचे ग्रेटर नंबर ऑफ मोल्स तुम्हाला भेटतील त्याचेच नंबर ऑफ मॉलिक्युल्स पण काय असतील सगळ्यात जास्त असतील, म्हणजे लार्जेस्ट क्वांटिटी असेल. येते लक्षात? नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करण्यासाठी प्रत्येकाचं तुम्हाला काय माहित पाहिजे? काय माहित पाहिजे? मोलार मास. मोलार मास म्हणजे डायरेक्ट नायट्रोजनचं 14, ऑक्सिजनचं 16, कार्बनचं 12, हायड्रोजनचं 1 एवढ्याच तुम्हाला काय एलिमेंटचं मोलार मास, ऍटॉमिक मास माहित असावं. त्याची जर तुम्ही ऍडिशन करताय तर तुम्हाला मॉलिक्युलर मास भेटतं. फक्त ग्रॅम पर मोल युनिट दिलं त्याला तर ते काय झालं त्याचं मोलार मास. फाइंड आउट करा. चला फाइंड आउट करा. कुणाचे नंबर ऑफ मोल्स तुम्हाला जास्त भेटतील त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स पण जास्त असतील. या टाइपचे क्वेश्चन तुम्ही ओरली पण डायरेक्ट काय करू शकता, विदाउट पेन कॅल्क्युलेट करू शकता. जे काही सोपे सोपे कॅल्क्युलेशन आहेत ते काय आहेत तुमच्या डोक्यामध्येच होतील, माइंड मध्येच होतील ते कॅल्क्युलेशन. कशा पद्धतीने नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करणार पहा. नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला माहित असतो आपल्याला. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिवन मास अपॉन इट्स मोलार मास. गिवन मास अपॉन इट्स मोलार मास. गिवन मास काय आहे या केसमध्ये 54 ग्रॅम. मोलार मास काय असेल N2O5 चं हे डायरेक्ट काउंट करायचं. 16 इंटू 5 एका ऑक्सिजनचं 16 इंटू 5 108 80 आणि हे काय भेटेल तुम्हाला 28 म्हणजे 108 ग्रॅम पर मोल. म्हणजे हे किती आहे एक्झॅक्टली 1/2 म्हणजे 0.5 मोल भेटला यात. याचे किती मोल भेटत आहेत बघा. 46 ग्रॅम ऑफ मिथेन. मिथेनचं मास किती येते बघा 12 प्लस 16 प्लस 4 46. किती येईल 46 ग्रॅम अपॉन इट्स मोलार मास. मोलार मास किती ते काउंट करा. एकच कार्बन आहे 12 हे याचं मास झालं प्लस 4 16 16 प्लस 16 32 ग्रॅम पर मोल इज इक्वल टू ह्याचे मोल किती भेटतील बघा 32 प्लस 16 48 असतं तर काय झालं असतं एक्झॅक्टली 1.5 झालं असतं. म्हणजे हे थोडंसं लेस दॅन काय आहे 1.5 मोल आहे. डायरेक्ट पॉइंट मध्ये कॅल्क्युलेट करण्याची आवश्यकता नाही आपल्याला. 1.5 मोलच्या जवळ जाते. 16 इंटू 2 16 इंटू 3 16 इंटू 3 काय बनतं 48 बरोबर का. 48 असतं तर एक्झॅक्ट 1.5 झालं असतं. 1.5 मोल पेक्षा थोडंसं कमी. या वेनं तुम्ही काय करू शकता कॅल्क्युलेशन करू शकता. जर जास्त तुम्हाला पॉइंट मध्ये जाण्याची आवश्यकता नाही. 34 ग्रॅम ऑफ वॉटर. वॉटरचं माहित आहे आपल्याला. वॉटरचं मास किती असतं मोलार मास 18 ग्रॅम पर मोल. याने जर तुम्ही डिवाइड केलं 36 असतं तर 2 मोल भेटलं असतं. 36 असतं तर 2 मोल भेटलं असतं. 34 आहे म्हणजे हे कुणाच्या जवळ आहे इट्स नियरली इक्वल टू 2 मोल. इट्स नियरली इक्वल टू 2 मोल्स और यू कॅन राइट लाईक दिस इट्स नियरली इक्वल टू 2 मोल्स. 28 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड 16 प्लस 16 16 प्लस 16 32 प्लस 44 हे याचं काय असणार आहे मोलार मास असणार आहे 44 ग्रॅम पर मोल. आणि तुम्हाला दिलाय किती 28 दिला आहे म्हणजे हा किती असणार आहे इट इज द लेस दॅन 1 मोल. विच ऑफ दिस क्वांटिटीज हॅव्हिंग ग्रेटर नंबर ऑफ मोल्स. सगळ्यात जास्त नंबर ऑफ मोल्स कोणाचे असतील 2 मोल्स. नियरली इक्वल टू 2 मोल्स म्हणजे हे कोणाचे आहेत वॉटरचे. म्हणून ऑप्शन काय येणार आहे नंबर ऑफ मॉलिक्युल्स पण याच्यामध्ये जास्त असतील म्हणजे सी हा ऑप्शन असेल. नसेल तर तुम्ही डायरेक्टली पॉइंट मध्ये फाइंड आउट करा. याने डिवाइड करा आणि किती आन्सर आहे 1.4 काय येतं समथिंग ते डिरेक्टली लिहा आणि मग कम्पेअर करा. पण लक्षात ठेवा याच्यामध्ये भरपूर मोठा फरक आहे. पॉइंट मध्ये फॅरी होत असतील दोन. जर काही डिजिट मध्ये जर व्हेरिएशन असेल तर तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करावं लागेल. अदरवाईज ते कॅल्क्युलेशन पण करण्याची आवश्यकता नाही. आपण याला बघूनच सांगू शकतो हे नियरली इक्वल टू 1.5 मोल आहे आणि हे नियरली इक्वल टू 2 मोल आहे. आणि हे दोन्ही काय आहेत हाफ मोलच्या जवळ आहेत. हे एक्झॅक्ट हाफ मोल आहे. हे पण हाफ मोलच्या थोडंसं जवळ आहे किंवा थोडंसं जास्त आहे. तर 2 मोल एवढी मोठी क्वांटिटी बाकीच्या तिन्हीमध्ये नाहीये नियरली इक्वल टू 2. म्हणून हे काय येणार आहे याचं आन्सर येणार आहे. इट इज क्लिअर. इट इज क्लिअर Yes, फॉर sir. ऑल.
Okay, now take the next one. Which pair of gases contains same number of molecules? आता परत एकदा ऑप्शन टॅकल करण्याचा सेम असाच तुम्हाला काय दिलेला आहे, एमसीक्यू दिलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शनची कंपॅरिझन करायची आहे. जे काही तुम्हाला 4 ऑप्शन दिले जातील ए बी सी डी, त्याच्यामध्ये कंपॅरिझन करायचे आहे. म्हणजे ऑप्शन टॅकल करण्यासाठीचा एमसीक्यू दिलेला आहे. तुम्हाला विचारलंय सेम नंबर ऑफ मॉलिक्युल, कोणत्या पेअर मध्ये सेम नंबर ऑफ मॉलिक्युल्स भेटतील. मग याच्यासाठी तुम्हाला काय हवं, सेम नंबर ऑफ मोल्स हवं, बरोबर का? सेम नंबर ऑफ मॉलिक्युल्स भेटण्यासाठी सेम नंबर ऑफ मोल्स पाहिजे. 32 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन अँड 32 ग्रॅम ऑफ नायट्रोजन. ऑप्शन ए 32 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन अँड 32 ग्रॅम ऑफ नायट्रोजन. याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स तुम्हाला सेम भेटतील का? ऑप्शन बघूनच सांगू शकताय तुम्ही. जर तुम्हाला ऑक्सिजन गॅसची आणि नायट्रोजन गॅसची सेम अमाऊंट दिली आहे ग्रॅम मध्ये, तर डेफिनेटली याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स तुम्हाला सेम नाहीत भेटणार. का तर याचं मोलार मास वेगळं आहे, याचं मोलार मास वेगळं आहे. त्याने जर तुम्ही दिलेल्या सेम क्वांटिटीला डिवाइड करताय तर नंबर ऑफ मोल्स पण वेगळे भेटणार. पण याच ठिकाणी जर तुम्हाला ग्रॅमच्या ऐवजी जर व्हॉल्यूम दिला असता सेम, ग्रॅम मध्ये मास जे दिलंय त्याच्याऐवजी व्हॉल्यूम सेम दिला असता तर डेफिनेटली नंबर ऑफ मॉलिक्युल्स आणि नंबर ऑफ मोल्स सेम असले असते. हा फरक आहे व्हॉल्यूम मध्ये आणि मोलार ग्रॅम मध्ये मास मध्ये. ओके, ग्रॅम मध्ये मास दिले, ह्या दोन्हीच्या मोलार मासने डिवाइड करतो आपण म्हणून डिफरंट. आणि जर तुम्हाला हे व्हॉल्यूम दिला असता सेम, फॉर एक्झाम्पल 32 लिटर 32 लिटर, तर अशा वेळी याचं मोलार मास सेम आहे दोन्हीचं 22.4. दिस इज फॉर ऑल गॅसेस. जर इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल. याच्यामध्ये व्हॉल्यूम नाही दिलेलं तुम्हाला, ग्रॅम मध्ये मास दिलेला आहे, दॅट्स वाय इट इज डिफरंट. सेकंड ऑप्शन काय दिलेलं आहे बघा तुम्हाला, 28 ग्रॅम ऑफ नायट्रोजन आणि 22 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साइड. 28 ग्रॅम ऑफ नायट्रोजन अँड 22 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साइड. तर याचे नंबर ऑफ मोल्स तुम्ही फाइंड आउट करू शकता. थर्ड ऑप्शन दिलाय 8 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन अँड 22 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साइड. 8 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन अँड 22 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साइड. आणि लास्ट ऑप्शन दिलंय तुम्हाला 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन आणि 14 ग्रॅम ऑफ नायट्रोजन. 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन अँड 14 ग्रॅम ऑफ नायट्रोजन. कधी नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करत असताना आपल्या डोक्यामध्ये त्याचे मोलार मास हे फिरत राहिले पाहिजेत कंटिन्यू. ऑक्सिजन म्हटलं का 32 असतं, नायट्रोजन म्हटलं का 28 असतं. 32 च्या एक्झॅक्ट हाफ आहे आणि 28 च्या एक्झॅक्ट हाफ आहे, म्हणजे ह्याचे नंबर ऑफ मोल्स काय असतील, सेम असतील. ओके, हे एका नायट्रोजनच्या ऍटमचं मास आहे, हे एका ऑक्सिजनच्या ऍटमचं मास आहे. जर मॉलिक्युलचं मास घेतलं असतं 32 आणि 28, तर 1 मोल आणि 1 मोल एक्झॅक्ट हाफ आहे. एक्झॅक्ट हाफ आहे म्हणजे काय आहे, हाफ मोल ऑफ ऑक्सिजन हाफ मोल ऑफ नायट्रोजन. आणि जर नंबर ऑफ मोल्स जर दोन्हीचे सेम असतील तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स पण सेम असतील. बाकीचे चेक केलेत का? 8 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन म्हणजे किती? 8 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन म्हणजे बघा ऑक्सिजनचं मोलार मास किती आहे. 1 मोल ऑफ ऑक्सिजन आपण कसं सांगू शकतो, 32 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन असेल तर तो त्याचा 1 मोल आहे. दिले तुम्हाला किती, 8 ग्रॅम दिलेला आहे. मग जर आपण याच्या मोलार मासने जर 8 ग्रॅमला डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर काय भेटतं, 0.25 मोल्स. याचे 0.25 भेटले. याचे किती भेटतायत, याचं मोलार मास असतं 44 कार्बन डायऑक्साइडचा आणि 22 ग्रॅम दिलाय, तर याचा आन्सर भेटतंय 0.5 मोल्स. मग हे 0.5 मोल्स येतंय आणि हे 0.25 मोल्स येतंय. त्यामुळं या दोन्हीमध्ये नंबर ऑफ मोल्स डिफरंट, नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिफरंट. इथं पण चेकआउट करा, नायट्रोजनचा 1 मोल दिलाय एक्झॅक्ट. 28 ग्रॅम ऑफ नायट्रोजन मीन्स 1 मोल ऑफ नायट्रोजन. आणि कार्बन डायऑक्साइडचा किती दिला आहे, आताच आपण कॅल्क्युलेट केला, 22 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साइड मीन्स 0.5 मोल ऑफ कार्बन डायऑक्साइड. हे तिन्ही रिलेशन सेम नाहीये, त्याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स सेम येत नाहीत. फक्त आपल्याला चौथ्या ऑप्शन मध्ये नंबर ऑफ मोल्स सेम भेटतायत, म्हणजे त्याच्यामध्ये असणारे नंबर ऑफ मॉलिक्युल्स पण काय असतील, सिमिलर असतील. इट इज क्लिअर? एनीवन हॅज डाऊट? Yes, sir. No. ओके, ऑल, वेदांत, तनिषा, सुरेश, स्नेहा, रितिका, sir, clear. कीर्ती, गौरंगी, एव्हरीवन इज Yes, क्लिअर? sir. Yes. Okay. Tell me what is the next MCQ?
Find the number of atoms in 1 mole of sucrose. Find the number of atoms. Find the number of atoms in 1 mole of sucrose. Sucrose means it is the sugar molecule. शुगर केन पासून जी शुगर बनवली जाते त्याचा मॉलिक्यूल आहे सुक्रोज. सुक्रोजचा फॉर्म्युला काय असेल? सुक्रोजचा फॉर्म्युला C6H12O6. ओके, ग्लुकोजचा झाला तो. ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचा फॉर्म्युला आहे C22H11 सॉरी C12H22O11. C12H22 आणि O11. तर याच्यापासून ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचे 2 मॉलिक्यूल बनतात. जर याचा हायड्रोलिसिस केलं, वॉटर मॉलिक्यूल बरोबर रिएक्शन केली तर C6H12O6 आणि C6H12O6 भेटतात. हे पण पाहायचं आहे आपल्याला. जर तुम्ही याचा हायड्रोलिसिस करताय C6H12O6 आणि C6H12O6 तर त्यापैकी एक असतो ग्लुकोज आणि दुसरा असतो फ्रुक्टोज. आणि दोन्हीचे फॉर्म्युले सेम असतात. दोन्हीचं स्ट्रक्चरल युनिट डिफरंट असतं. याच्यामध्ये अल्कोहोलिक ग्रुप असतो, याच्यामध्ये अल्डिहाइडिक ग्रुप असतो. हे दोन्ही स्ट्रक्चर डिफरंट आहेत पण मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. जर तुम्ही याच्यामध्ये काय करताय, वॉटर मॉलिक्यूलची ऍडिशन करताय तर तुम्हाला हे आन्सर भेटणार आहे. जर तुम्ही याच्यामध्ये H2O ची ऍडिशन करताय, हायड्रोलिसिस करताय, याची रिएक्शन जर तुम्ही इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड जर H2O बरोबर केली तर 2 मॉलिक्युल्स भेटतात आपल्याला. तर हे असतं ग्लुकोज, फ्रुक्टोज, C6H12O6. आणि सुक्रोजचा मॉलिक्यूल काय असेल? C12H22O11. ठीक आहे, दिलेलं आहे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये. आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलंय? नंबर ऑफ atoms. टेल मी हाऊ वी आर गोइंग टू फाइंड नंबर ऑफ atoms इन 1 मोल ऑफ सुक्रोज. कशा पद्धतीने फाइंड आउट करू शकतो बघा. नंबर ऑफ मॉलिक्युल्स तर फाइंड आउट करू शकतो. ओके, डिरेक्टली वन स्टेप. जर 1 मोल दिलेला आहे तो कोणता कंपाऊंड आहे हे न पाहता आपण सांगू शकतो. कोणताही कंपाऊंड दिला असेल आपल्याला माहित नाहीये तर हा कंपाऊंड न पाहता आपण सांगू शकतो कोणत्याही कंपाऊंडच्या 1 मोल मध्ये किती मॉलिक्युल्स असतात. 6.02 ॲव्होगॅड्रोज नंबर एवढे 6.02 into 10⁻23 मॉलिक्युल्स असतात. मग आता ह्या केस मध्ये जर सुक्रोज दिलेला आहे तर एवढे मॉलिक्युल्स कोणाचे असतील? ऑफ सुक्रोज. या केस मध्ये हे मॉलिक्युल्स सुक्रोजचे असतील. ओके, तर एवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स भेटले आहेत आपल्याला. आपल्याला विचारले काय? नंबर ऑफ ऍटम्स विचारले. नंबर ऑफ ऍटम्स कुणाचे विचारलेत? कार्बनचे विचारलेत, हायड्रोजनचे विचारलेत किंवा ऑक्सिजनचे विचारलेत का? स्पेसिफिक विचारलेले नाहीत. मग टोटल मॉलिक्यूल मध्ये असणारे किती नंबर ऑफ ऍटम्स आहेत ते काउंट करायचं आहे आपल्याला. एवढे मॉलिक्यूल दिलेले आहेत. नंबर ऑफ ऍटम्स तुमच्या समोर आहेत, तुम्ही हे काउंट करा. एका मॉलिक्यूल मध्ये किती नंबर ऑफ ऍटम्स आहेत? एका मॉलिक्यूल, 1 molecule of sucrose consisting how many atoms? How many atoms? 12 atoms of carbon plus 22 atoms of hydrogen plus 11 atoms of oxygen. याची जर ऍडिशन केली तर एका मॉलिक्यूल मध्ये असणाऱ्या सगळ्या ऍटमची संख्या तुम्हाला भेटेल. किती होईल? 33 plus 12 किती होईल? 45 atoms. ज्याच्यामध्ये 12 atoms. In 45 atoms, there are 12 atoms of carbon, 22 of hydrogen, and 11 atoms are of oxygen. So, 1 molecule of sucrose contains 45 atoms. हे आपण कशावरून सांगितलं? स्ट्रक्चर वरून. मग दिलेली क्वांटिटी 1 मोल आहे तर 6.022 into 10⁻23 मॉलिक्युल्स असतील. हे आपण ॲव्होगॅड्रोज नंबर वरून सांगितलं. तर एवढे मॉलिक्यूल आहेत आणि एका मॉलिक्यूल मध्ये काय आहेत? 45 ऍटम्स आहेत. तर टोटल नंबर ऑफ ऍटम्स किती असतील? तर या फिगरला मॉलिक्यूलच्या संख्येला नंबर ऑफ ऍटम्स फॉर 1 मॉलिक्यूलने तुम्हाला काय करावं लागेल? मल्टिप्लाय करावं लागेल. सो 45 into 6.022 into 10⁻23 एवढे काय असतील? ऍटम्स असतील. आणि जर तुम्ही ऑप्शन चेक केले तर हा ऑप्शन आय थिंक सो बी ऑप्शन डिरेक्टली दिलेला आहे. एवढे ऍटम्स पर मोल असतील. हा ऑप्शन असाच दिलेला आहे. कॅल्क्युलेशन हे सॉल्व्ह करून दिलेलं नाही, असंच दिलेलं आहे तुम्हाला प्रॉब्लेम, जेणेकरून तुम्हाला जास्त लेंदी कॅल्क्युलेशन्स तुम्हाला करावे लागू नये. ओके, सिंपल 1 स्टेप आन्सर आहे. आर यू गॉट दिस? The next, find the number of electrons in 1 mole of or in a mole of hydrogen molecule. काय विचारले पहा. Find the number of electrons.
find the number of electrons in a mole of, wording काय यूज केलंय, in a mole of hydrogen. A mole means 1 mole. in 1 mole of hydrogen. आणि काय दिलंय पहा, हायड्रोजन मॉलिक्यूल दिलेलं आहे पुढं. ओके, म्हणजे हायड्रोजन मॉलिक्यूलचा 1 मोल आहे, त्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहेत ते फाइंड आउट करायचे आहेत. ए मोल मीन्स 1 टर्म लक्षात ठेवा, जिथं कुठे ए येतं, ए पेन 1 पेन, ए मोल 1 मोल. ओके, 1 मोल क्वांटिटी मध्ये, क्वांटिटी हायड्रोजन ऍटमची आहे का मॉलिक्यूलची आहे, मॉलिक्यूलची आहे, तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असतील. आपल्याला पहिल्यांदा माहिती आहे नंबर ऑफ मॉलिक्यूल्स कसे फाइंड आउट करणार. 1 मोल जर असेल तर नंबर ऑफ मॉलिक्यूल्स किती असतात, 6.022 इंटू 10⁻23 एवढे मॉलिक्यूल्स असतील. आणि तुम्हाला विचारले नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, मग हायड्रोजन मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर माहिती आहे का प्रत्येकाला. हायड्रोजन मॉलिक्यूल कसा बनतो. Yes. ओके, प्रत्येक हायड्रोजन मध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो. हे इक्वल शेअरिंग करतात, इलेक्ट्रॉनचं काय करतात, इक्वल शेअरिंग करतात, आणि हा मॉलिक्यूल बनतो, H आणि H चं बॉन्डिंग होतं, हा मॉलिक्यूल बनतो H2 हायड्रोजन मॉलिक्यूल. मग एका हायड्रोजन मॉलिक्यूल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, एका हायड्रोजनच्या ऍटम मध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो. तर 2 हायड्रोजनच्या ऍटम मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील, 2 असतील. म्हणजे एका H2 मॉलिक्यूल मध्ये सिंगल H2 मॉलिक्यूल कंटेन्स 2 इलेक्ट्रॉन्स. इट इज क्लिअर. Yes, sir. क्लिअर. ओके, म्हणजे एका हायड्रोजनच्या मॉलिक्यूल मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील, तर टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल्सला सिम्पली तुम्ही काय करणार, एका मॉलिक्यूल मध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येनं काय करणार, तुम्ही त्याला मल्टिप्लाय करणार, आणि तुम्हाला आन्सर काय भेटणार आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन 1 मोल ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल. जर मी तुम्हाला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सच्या ऐवजी, ठीक आहे, हा ऑप्शन आहे का, ओके, ऑप्शन तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दिलेला आहे, 12.046 इंटू 10⁻23 असं दिलेलं आहे. ऍक्च्युली इथं जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 12.044 भेटतं. त्याच्याऐवजी आपल्याला काय दिले ऑप्शन मध्ये, 46 दिले, म्हणजे बाय मिस्टेक असू शकतं. हे नियरली इक्वल टू आहे, म्हणून हा काय असणार आहे, ऑप्शन ए आपला राईट ऑप्शन असणार आहे. ओके, आता पहा, जर इलेक्ट्रॉनच्या ऐवजी इथं तुम्हाला नंबर ऑफ प्रोटॉन्स विचारले, इलेक्ट्रॉनच्या ऐवजी नंबर ऑफ प्रोटॉन्स विचारले, तर तुम्हाला कशाने मल्टिप्लाय करावं लागलं असतं, 2 ने. का तर Same. प्रत्येक हायड्रोजन मध्ये इथं पण 1 प्रोटॉन आहे, न्यूक्लियस मध्ये इथं पण 1 प्रोटॉन आहे, एक सिंगल प्रोटॉन आहे, त्यामुळं एका मॉलिक्यूल मध्ये 2च प्रोटॉन बनतात. 2नेच आपण काय करू शकतो, मल्टिप्लाय करू शकतो, आपल्याला प्रोटॉनची संख्या भेटेल. नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम्स विचारलं असतं तरी 2नेच मल्टिप्लाय करावं लागलं असतं, बरोबर का, 2च ऍटम आहेत त्याच्यामध्ये. आणि जर तुम्हाला याच्या नंबर ऑफ न्यूट्रॉन्स विचारलेला आहे, तर कशाने मल्टिप्लाय करणार. If you are asked what are the number of neutrons in a mole of hydrogen molecule, तर याला कशाने मल्टिप्लाय करणार. 1 मोल आहे म्हणजे काय आहे, 1 मोल आहे म्हणजे काय आहे, 1 मोल आहे म्हणजे एवढे मॉलिक्युल्स आहेत. ओके, कुणाचे, H2 चे एवढे मॉलिक्यूल आहेत. ओके, तर याला तुम्हाला काय विचारलेलं आहे, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. हू विल टेल मी. Same, sir. Number of neutrons. Okay, try again. Aryan, can you tell this? Aryan, Gaurangi, Neha. विचारले काय ते नीट पहा. एका मॉलिक्यूल मध्ये किती न्यूट्रॉन्स असतात त्याची संख्या फाइंड आउट करा, त्याने मल्टिप्लाय करा. नंबर ऑफ मॉलिक्यूलची संख्या तर माहिती आहे तुम्हाला, टोटल 1 मोल मध्ये. 0, sir. सांगा बाळां. यस, 0. हायड्रोजनच्या न्यूक्लियस मध्ये 1 प्रोटॉन असतो, न्यूट्रॉन 0 असतात, म्हणजे न्यूट्रॉन नसतात. हायड्रोजनच्या सेंटर मध्ये न्यूट्रॉन नसतात, सराउंडिंगला 1 इलेक्ट्रॉन असतो फक्त. 1 प्रोटॉन अँड 1 इलेक्ट्रॉन, इट मीन्स हायड्रोजन ऍटम. न्यूट्रॉन असतात का हायड्रोजन मध्ये, नसतात. मग हे 2 हायड्रोजन एकत्र आली तर याच्यामध्ये न्यूट्रॉन येणार आहे का, नाही येणार. न्यूट्रॉन नसणारच आहे त्याच्यामध्ये, न्यूट्रॉन 0 असतील, म्हणून याच्यामध्ये किती असतील टोटल, किती जरी मॉलिक्यूल असतील तर 0 न्यूट्रॉन्स असतील. ओके, हॅव यू गॉट दिस. याच्यासाठी सांगतोय की बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत आपल्या. जर बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील आणि या
चॅप्टर वरती आपण एकदम सोपे सोपे प्रॉब्लेम घेतोय, का तर पूर्वी हा चॅप्टर खूप मोठा होता. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ, पहिले जे तुमचे 2 चॅप्टर आहेत ते एकत्रितपणे होते सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. त्याच्यातून अॅनालिटिकल केमिस्ट्रीचा पार्ट वेगळा केलेला आहे. तर ज्यावेळी तुम्हाला कधी प्रॉब्लेम विचारला जातो, तर त्यावेळी मेजॉरिटी प्रॉब्लेम हे तुम्हाला रिएक्शन स्टॉइचियोमेट्री, रिएक्शन इक्विव्हॅलन्स, स्टॉइचियोमेट्री ऑफ द रिएक्शन किंवा लिमिटिंग रिएजंट, या जे आपण नेक्स्ट चॅप्टर मध्ये शिकणार आहोत या पॉइंट वरती विचारले जातात. आणि जेव्हा कधी तुम्हाला स्टॉइचियोमेट्रीशी रिलेटेड किंवा रिएक्शन इक्विव्हॅलन्सशी रिलेटेड किंवा लिमिटिंग रिएजंटशी रिलेटेड ज्यावेळी कधी तुम्हाला एमसीक्यू येतो, त्यावेळी तुम्हाला हे पहिल्या चॅप्टर मध्ये आपण शिकलेलो सगळे 3 फॉर्म्युले, व्हॉल्यूम वरून नंबर ऑफ मॉलिक्युल्स कसे काढायचे किंवा मास वरून नंबर ऑफ मॉलिक्युल्स कसे काढायचे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स दिले असतील तर नंबर ऑफ मोल्स कसे फाइंड आउट करायचे, अवोगाड्रोज नंबरचा यूज आपण कसा करणार, ह्या सगळ्या गोष्टी तिथे यूज कराव्या लागतात. ओके, त्यामुळे तो प्रॉब्लेम हा पहिल्या चॅप्टर मधला आणि दुसऱ्या चॅप्टर मधला कंबाईन हा आपल्याला आता घेता येत नाही. तो आपल्याला सेकंड चॅप्टर आपला संपल्यानंतर आपण त्या टाईपचे काय करू शकतो, प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. त्यामुळं हे जे आहे हे बेसिक आहे, हे तुम्हाला प्रत्येक चॅप्टर मधल्या प्रॉब्लेमसाठी यूज होणार आहे. त्यामुळे हे तुम्ही विसरायचं नाहीये. ओके, त्यामुळे या टाईपच्या बेसिक कन्सेप्ट तुमच्या काय पाहिजेत, क्लिअर पाहिजेत. व्हॉट इज द एक्झॅक्ट स्ट्रक्चर ऑफ हायड्रोजन ॲटम, व्हॉट इज द एक्झॅक्ट स्ट्रक्चर ऑफ कार्बन ॲटम. ओके, आणि हे सगळं पाहायचं आहे आपल्याला. 4th चॅप्टर आहे आपल्याला स्ट्रक्चर ऑफ ॲटम. ओके, त्याच्यामध्ये सगळं होणार आहे तुम्हाला. ओके, देन नेक्स्ट, फाइंड द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोडियम ऑक्साइड इन 620 ग्रॅम ऑफ इट. फाइंड द नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करायला सांगितले आहेत तुम्हाला. नंबर ऑफ मोल्स कुणाचे, सोडियम ऑक्साइड. क्वांटिटी किती दिली आहे, 620 ग्रॅम. 620 ग्रॅम मध्ये असणारे नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करायचे. नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करण्यासाठी काय फॉर्म्युला आहे, मास अपॉन मोलार मास. गिवन मास अपॉन मोलार मास. गुड. सो नंबर ऑफ मोल्स N is equal to given mass in grams upon its molar mass. This is also in gram per mole. So given mass is 620 gram upon molar mass of sodium oxide. So sodium oxide दिलेला आहे, याचा फॉर्म्युला आहे N2O. हा फॉर्म्युला असाच का बनतो बघा, तुम्हाला दिलेला नाही ब्रॅकेट मध्ये. तर सोडियम Na2O, सोडियम. ओके, तर सोडियमची जी व्हॅलेन्सी असते, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, कोणताही कंपाऊंड, कोणताही मॉलिक्यूल हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. टोटल चार्ज त्याच्यावरचा किती असतो, 0. इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. फॉर एक्झाम्पल बघा, सिंपल एक्झाम्पल NaCl. ओके, तर हा मॉलिक्यूल काय झालेला आहे, इलेक्ट्रिकली न्यूट्रल कसा झालेला आहे, तर सोडियम वरती चार्ज असतो सिंगल पॉझिटिव्ह आणि क्लोरीन वरती असतो सिंगल निगेटिव्ह. बरोबर का, 1 पॉझिटिव्ह आणि 1 निगेटिव्ह एकमेकाला काय होतील, हे एकमेकाला कॅन्सल होतील. ज्यावेळी हे अटॅच होतील तर ह्यावेळी हा मॉलिक्यूल काय बनणार आहे, न्यूट्रल. ज्यावेळी कधी तुम्ही मॉलिक्यूल लिहिताय तर त्याच्यावरचा टोटल चार्ज हा 0 असला पाहिजे. टोटल चार्ज काय असला पाहिजे, 0 असला पाहिजे. मग सोडियम आणि ऑक्साइड, सोडियमचा जर ऑक्सिजन बरोबर कॉम्बिनेशन करून जर तुम्ही काय बनवताय, सोडियमचं कॉम्बिनेशन जर तुम्ही ऑक्सिजन बरोबर करताय आणि त्याच्यापासून जर तुम्ही सोडियमचा एखादा ऑक्साइड बनवताय, तर तो इलेक्ट्रिकली काय असला पाहिजे, टोटली न्यूट्रल चार्ज असला पाहिजे. सोडियम माहित आहे आपल्याला, सोडियम वरती चार्ज किती असतो नेहमी, सोडियमची ऑक्सिडेशन स्टेट काय असते, +1. सोडियम वरती नेहमी चार्ज हा +1 असतो. ऑक्सिजन वरचा चार्ज माहिती आहे आपल्याला, H2O, H असतो सिंगल पॉझिटिव्ह, 2 H आहेत, 2 सिंगल पॉझिटिव्ह. मग ऑक्सिजन वरती किती असायला पाहिजे, तेव्हा हा मॉलिक्यूल न्यूट्रल. -2. ऑक्सिजन वरती नेहमी -2 असतो. मग -2 हा किंवा 2 मायनस चार्ज असतात, 2 निगेटिव्ह चार्ज आणि 2 हायड्रोजनचे 2 पॉझिटिव्ह चार्ज काय होत आहेत, एकमेकांना न्यूट्रल होत आहेत, तरच हा मॉलिक्यूल पॉसिबल आहे. सिमिलर वेने जर सोडियम वरती +1 आहे आणि याच्यावरती -2 आहे, तर हा +1 आणखी एक वेळा घ्यायला लागेल आपल्याला. म्हणजे 2 सोडियमचे काय घ्यावे लागतील, ऍटम, आणि 1 ऑक्सिजनचा ऍटम घ्यावा लागेल. तरच हा कंपाऊंड 2+ आणि 2- हे एकमेकाला काय होतील, कॅन्सल होतील आणि हा कंपाऊंड न्यूट्रल बनेल. म्हणून आपण काय केलं आहे, 2 सोडियम ऍटम्स घेतले आहेत आणि 1 ऑक्सिजनचा ऍटम घेतला. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज टोटल आणि निगेटिव्ह चार्ज टोटल त्या कंपाऊंड मध्ये असणारे याचे आपण काय केले आहे, त्याचा इक्विव्हॅलन्स केलेला आहे, तरच हा न्यूट्रल मॉलिक्यूल बनेल. सोडियम ऑक्साइड घेतलाय, आता आपल्याला काय हवाय, मोलार मास हवाय. सोडियम ऑक्साइडचं काय हवाय, मोलार मास हवाय. मोलार मास फाइंड आउट करा. सोडियम ऑक्साइडचं कसं फाइंड आउट करता येईल पहा. एका 30. सोडियम ऍटमचं मास माहित आहे आपल्याला. सोडियमचं किती असतं, 11, सोडियम 23 आणि ऑक्सिजनचं माहित आहे 8, ऑक्सिजन 16. काउंट करा. सोडियम ऑक्साइडचं मॉलिक्युलर मास 2 सोडियम असल्यामुळे 2 ×
सोडियमचे ऍटमच 2 आहेत म्हणून आपण 2 ने मल्टिप्लाय करणार. एका सोडियमचं मास असतं 23. एका सोडियमचं मास काय असतं 23. 23 किती वेळा 2 टाइम्स इन प्लस ऑक्सिजन एका ऍटमचं मास 16. काय आन्सर भेटलं 46 प्लस 16 काय आन्सर भेटलं कीर्ती किती 62 ग्रॅम पर मोल. गुड. ओके 62 ने तुम्ही काय करणार 62 ने तुम्ही काय करणार दिलेल्या मासला हे झालं मोलार मास. सो 62 ग्रॅम पर मोल याने तुम्ही डिवाइड केलं. ग्रॅम ग्रॅम गेट्स कॅन्सल. 10 इज द आन्सर. मोल डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला मोल आहे म्हणजे मोल इनवर्स आहे वरती गेला का त्याचं मोल रेस टू +1 होईल म्हणजे मोल हे युनिट राहील आन्सर. सो 10 मोल्स. आणि ऑप्शन मध्ये आहे का 10 मोल्स. ऑप्शन मध्ये आहे ऑप्शन नंबर बी. दिस इज द 10 मोल्स. हॅव यू टेकन दिस. Yes. ओके सीट जे काही एमसीक्यूचं सीट प्रोव्हाइड केलं होतं त्याच्यावरचे प्रॉब्लेम संपलेले आहेत आपले एमसीक्यूज. बुकच्या खाली आपल्याला काही टेक्स्ट बुकच्या खाली आपल्याला प्रॉब्लेम दिले आहेत ते आपण ट्राय करूयात. व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ कार्बन डायऑक्साइड इन 5 मोल्स ऑफ इट. व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइडचा व्हॉल्यूम विचारला आहे. इन क्वांटिटी किती दिली आहे 5 मोल्स ऑफ इट. कॅल्क्युलेट दिस अँड टेल मी द आन्सर. This is the too easy problem. We know the volume for 1 mole. We know volume for 1 mole. So we have to count for 5 moles. Calculate it fast. या टाइपचा प्रॉब्लेम आल्यानंतर तुम्हाला 112 yes 112. What is the unit? liter. Liter or dm cube. 112 liter or 112 dm cube because dm cube means liter. बाकीच्यांचं काय आलंय पहा. आर्यन काय आलंय आन्सर. कीर्ती रितिका वेदांत. For 1 mole of Yes, any sir, gases 112. or 1 mole of any gas, 1 mole of any gas, its volume should be 22.4 liter. कंडिशन. तर इथं पण तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये एसटीपी कंडिशन दिली आहे पुढे. ठीक आहे ऍट एसटीपी. ओके कोणत्याही गॅसचा ऍट एसटीपी कंडिशन इफ यू आर टेकिंग 1 मोल then its volume should be 22.4 liters. So this is the molar volume for all gases. Molar means for 1 mole. Molar volume म्हणजे एका मोल साठीचा व्हॉल्यूम. ओके तर जर हा 22.4 लिटर असेल तर आपल्याला सिम्पली 5 मोल दिले. therefore 5 moles of any gas equals to how much? So 5 into 22.4 म्हणजे 22.4 ला फक्त 5 ने मल्टिप्लाय करायचं आहे. आन्सर काय भेटेल आपल्याला 112 liter. Okay, now count the volume of carbon dioxide for 0.5 mole. 0.5 मोल साठी काय येईल आता कसं सांगणार. 11.2 dm cube. 11.20 dm cube. यस म्हणजे फक्त तुम्ही काय केला एक पॉइंट इकडे सरकवला आत्ताच्या जे काय आन्सर आलं होतं त्याच्यामध्ये. किंवा आपल्याला माहिती आहे 1 मोल साठी 22.4 लिटर तर 0.5 मोल साठी किती म्हणजे याला सिम्पली तुम्हाला 2 ने डिवाइड करावं लागेल. 11.2 किंवा 20 लिटर किंवा 11.2 डीएम क्यूब हे काय असणार आहे आन्सर असणार आहे. देन व्हॉट इज आस्क्ड कॅल्क्युलेट द मास ऑफ सल्फर डायऑक्साइड प्रोड्युस्ड बाय बर्निंग 60 ग्रॅम ऑफ सल्फर इन एक्सेस ऑफ ऑक्सिजन इन कॉन्टॅक्ट प्रोसेस. मास ऑफ सल्फर डायऑक्साइड प्रोड्युस्ड इन बर्निंग 16 ग्रॅम ऑफ म्हणजे सल्फर डायऑक्साइड बनण्याची रिएक्शन दिली आहे. कॉन्टॅक्ट प्रोसेस शिकायची आपल्याला 12th स्टँडर्ड मध्ये. ओके दिलं काय आहे बघा. सल्फर रिएक्ट्स विथ ऑक्सिजन अँड फॉर्म सल्फर डायऑक्साइड. सल्फर शेवटचा प्रॉब्लेम आहे हा बुकच्या टेक्स्ट बुकच्या खाली दिलेला आहे तुम्हाला. सल्फर रिएक्ट्स विथ ऑक्सिजन अँड फॉर्म सल्फर डायऑक्साइड. ठीक आहे त्याच्यामध्ये किती कन्सेप्ट यूज करावे लागतात बघा. दिलेल्या
सेंटेन्स रिएक्शनच्या फॉर्म मध्ये त्याला लिहिलेलं आहे. सल्फर रिॲक्ट विथ एक्सेस अमाऊंट ऑफ ऑक्सिजन अँड फॉर्म सल्फर डायऑक्साईड. इथं तुम्हाला काय दिलेलं आहे पहा, हे नेक्स्ट चॅप्टर मध्ये होणार आहे तुम्हाला. तर इथं काय दिलेलं आहे, क्वांटिटी ऑफ सल्फर दिलेली आहे तुम्हाला 16 ग्रॅम. 16 ग्रॅम सल्फर घेतलेलं आहे एक्सेस ऑक्सिजन मध्ये. एक्सेस म्हणजे काय बघा, 16 ग्रॅम साठी किती ऑक्सिजन रिक्वायर आहे त्याच्यापेक्षा जास्त. 16 ग्रॅम साठी किती ऑक्सिजन रिक्वायर्ड आहे रिॲक्शन पूर्ण होण्यासाठी, म्हणजे 16 ग्रॅम ऑफ सल्फर मध्ये असणाऱ्या प्रत्येक ऍटमला सल्फर डायऑक्साईड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी विथ बाइंडिंग ऑक्सिजन, म्हणजे ऑक्सिजन बरोबर बॉन्डिंग करून सल्फरचं कन्व्हर्जन सल्फर डायऑक्साईड मध्ये करण्यासाठी जेवढा ऑक्सिजन रिक्वायर्ड आहे त्या रिक्वायर्ड क्वांटिटी पेक्षा जर जास्त आपण काय घेतोय, ऑक्सिजन घेतोय, तर त्याला वर्ड आहे एक्सेस ऑक्सिजन. म्हणजे आपण ऑक्सिजन काय घेतोय, एक्सेस अमाऊंट मध्ये जर ऑक्सिजन घेतोय तर याचं मिनिंग आहे या 16 ग्रॅम मधला प्रत्येक ऍटम इकडं कन्वर्ट होणार आहे सल्फर डायऑक्साईड मध्ये, म्हणजे जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे, म्हणजे ऑक्सिजनची कमतरता नाहीये इथं. हे आपल्याला लिमिटिंग रिएजंट मध्ये नेक्स्ट चॅप्टर मध्ये शिकायचं आहे. ओके, त्यामुळे 16 ग्रॅमचं जर कन्वर्जन आपण कशामध्ये केलं, SO2 मध्ये केलं, म्हणजे सल्फर डायऑक्साईड मध्ये केलं, तर विचारलं आहे तुम्हाला हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ सल्फर डायऑक्साईड प्रोड्यूस. सल्फर डायऑक्साईड किती ग्रॅम प्रोड्यूस होईल हे विचारलेलं आहे. ओके, आता हे कसं सांगू शकतो बघा आपण. आता आपण डिरेक्टली काय करू शकतो, याचा जेवढे मॉलिक्युल्स असतात तेवढे मोल्स घेऊ शकतो. जेवढे मॉलिक्युल्स असतात तेवढे मोल्स घेऊ शकतो. कसे घेऊ शकतो पहा, आपल्याला 2 रिएक्टंट आणि एक प्रोडक्ट असे 3 कंपाऊंड दिसत आहेत इथं. रिएक्शन बॅलन्स आहे का पहिल्यांदा चेक करायचं. रिएक्शन बॅलन्स आहे का, एक सल्फर रिएक्टंट साइडला आहे, एक सल्फर प्रोडक्ट साइडला आहे. 2 ऑक्सिजनचे ऍटम रिएक्टंट साइडला आहेत, 2 ऑक्सिजनचे ऍटम प्रोडक्ट साइडला आहेत, म्हणजे रिएक्शन बॅलन्स्ड आहे. जर रिएक्शन बॅलन्स्ड असेल, सल्फरचे इथली फिगर पाहायची, किती मॉलिक्युल्स घेतले. आता प्युअर एलिमेंट आहे त्यामुळे याचा ऍटम असणार आहे. ऑक्सिजनचे किती मॉलिक्युल्स आहेत, 1 मॉलिक्युल ऑफ ऑक्सिजन. आणि किती मॉलिक्युल्स तयार झालेले आहेत सल्फर डायऑक्साईडचे मॉलिक्युल्स साठी इथं पाहायचं कोणत्याही टर्मच्या आधी. सल्फर डायऑक्साईडचा एक मॉलिक्युल बनला, म्हणजे एक ऍटम सल्फरचा एका मॉलिक्युल बरोबर रिॲक्ट झाला कुणाच्या, ऑक्सिजनच्या, आणि एक मॉलिक्युल बनलेला आहे सल्फर डायऑक्साईडचा. मग हा रिॲक्शन इक्विव्हॅलन्स आपण लिहू शकतो, 1 मोल ऑफ सल्फर reacts with or combines with 1 mole of oxygen and produces 1 mole of sulfur dioxide. हा रिएक्शन इक्विव्हॅलन्स आपण लिहू शकतो. आता हा का लिहू शकतो हे पण मी सांगतो तुम्हाला. जर याचा एक ऍटम घेताय तुम्ही, तर हा याच्या किती ऍटम बरोबर रिॲक्ट होतोय, याचे किती मॉलिक्युल्स तयार होत आहेत सल्फरचा. ओके, इकडे दाखवतो मी सल्फर आणि ऑक्सिजनचा विचार थोडासा सोडून द्या. सल्फर डायऑक्साईड का, तर तो एक्सेस क्वांटिटी मध्ये. जर एक ऍटम सल्फरचा काय झाला, रिएक्ट झाला ऑक्सिजन बरोबर, तर आपल्याला एक मॉलिक्युल भेटणार आहे सल्फर डायऑक्साईडचा. इट इज क्लिअर. सल्फरचा एक ऍटम रिॲक्ट झाल्यानंतर सल्फर डायऑक्साईडचा एक मॉलिक्युल भेटतोय. सल्फरचे 2 ऍटम रिॲक्ट झाल्यानंतर सल्फर डायऑक्साईडचे 2 मॉलिक्युल भेटतायत. समजतंय का सुरेश? Are you getting this? One molecule of sulfur will form one atom of sulfur will form 1 molecule of sulfur dioxide. If there is 1 molecule, then 1 molecule is produced. If there are 2 atoms of sulfur, then they will form 2 molecules of sulfur dioxide. If there are 100 atoms of sulfur, then you will get 100 molecules of sulfur dioxide. And if there is 6.022 into 10 raised to 23 atoms, then you will get 6.022 into 10 raised to 23 molecules. Okay, so this much amount of sulfur means 1 mole of sulfur, and this much amount of sulfur dioxide molecules, it means 1 mole of sulfur. म्हणून आपण डायरेक्टली काय केलं, हे मॉलिक्यूल होते 1 मॉलिक्यूलचा इक्विव्हॅलन्स आपण 1 मोल मध्ये कन्वर्ट करू शकतो. का, तर एका मोल मध्ये असणाऱ्या नंबर ऑफ मॉलिक्यूलची संख्या काय असते, फिक्स असते. म्हणून आपण काय लिहिलं, 1 मोल ऑफ सल्फर विल प्रोड्यूस 1 मोल ऑफ सल्फर डायऑक्साईड. बरोबर का? 1 मोल ऑफ सल्फर मीन्स हाऊ मच सल्फर. 1 मोल ऑफ सल्फर मीन्स 32 ग्रॅम ऑफ सल्फर. येते का लक्षात? मोलार मास काय आहे याचं, 1 मोल ऑफ सल्फर मीन्स 32 ग्रॅम ऑफ सल्फर. सल्फरचं मोलार मास आहे, म्हणजे ऍटॉमिक मास आहे 32. ओके,
दिस विल प्रोड्यूस, आता याचं मोलार मास सांगा. याचं मोलार मास किती आहे? सल्फरचं असेल 32, सल्फरचं असेल 32, ऑक्सिजनचं किती असणार आहे? 16, आणि ऑक्सिजन किती आहेत? 2 आहेत, म्हणून 16 प्लस 16, 32 प्लस 32, 64 असणार आहे. दिस विल प्रोड्यूस 1 मोल ऑफ सल्फर डायऑक्साइड मीन्स 64 ग्रॅम ऑफ SO2. 64 ग्रॅम ऑफ SO2. येतं का लक्षात? हा इक्विव्हॅलन्स आहे. देअरफॉर, हे आता सेंटेन्स मध्ये लिहिणार आपण, जसं MCQ सॉल्व्ह करण्यासाठी लिहित होतो. 32 ग्रॅम ऑफ सल्फर, वी नो अकॉर्डिंग टू रिएक्शन 32 ग्रॅम ऑफ सल्फर विल प्रोड्यूस 64 ग्रॅम ऑफ सल्फर डायऑक्साइड. देअरफॉर गिवन क्वांटिटी किती आहे? गिवन क्वांटिटी 16 ग्रॅम आहे. देअरफॉर 16 ग्रॅम ऑफ सल्फर विल प्रोड्यूस हाऊ मेनी? So 16 into 64 divided by this quantity 32. So this becomes 32 gram. This is the answer. 32 gram of sulfur dioxide will be produced. 32 gram of sulfur dioxide will be produced. मग हे जे स्टँडर्ड रिलेशन आहे हे आपल्याला तयार करता आलं पाहिजे. कितीही क्वांटिटी विचारेल तर आपण त्याचा आन्सर काय करू शकतो? सॉल्व्ह करू शकतो. हे कसं तयार केलं? परत एकदा पहा कसं तयार केलं. एक ऍटम सल्फरचा एक मॉलिक्यूल बनवतोय सल्फर डायऑक्साइड. हे आपण सांगितलं रिएक्शन इक्विव्हॅलन्स होतं. बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन होतं. बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन होतं त्याच्यावरून आपण सांगितलं जर एक ऍटम असेल तर एक मॉलिक्यूल बनेल. का तर ह्या मॉलिक्यूल मध्ये सल्फरची संख्या एकच आहे. सल्फरची संख्या एकच आहे म्हणून एक ऍटम हा ऑक्सिजनचा इथे विचार करण्याची आवश्यकता नाही. एक्सेस दिलाय, गरजेपेक्षा जास्त दिलाय. ऑक्सिजन तुम्हाला कमी पडणार नाही. म्हणजे 1 atom ऑफ सल्फर विल प्रोड्यूस 1 molecule ऑफ सल्फर. So 2 atom of sulfur will produce 2 molecules of sulfur. 100 atoms of sulfur will produce 100 molecules of sulfur. 100. 6.022 into 10 raised to 23 more atoms will be formed. 6.022 into 10 raised to 23 molecules. Then this much of atom of sulfur means 1 mole of sulfur, and this much molecules of sulfur dioxide means 1 mole. म्हणजे 1 मॉलिक्यूल असेल तर आपण डिरेक्टली त्याला काय लिहू शकतो? 1 मोल लिहू शकतो. जिथं मॉलिक्यूल आहे तिथं मोल लिहू शकतो. बरोबर का? मग 1 मोल म्हणजेच किती? 1 मोल हा इक्विव्हॅलंट झाला. 1 मोल अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल मध्ये सांगतोय. 1 मोल ऑफ सल्फर विल फॉर्म 1 मोल ऑफ सल्फर डायऑक्साइड. 1 मोल म्हणजेच ग्रॅम मध्ये किती? जे सुरुवातीला आपण बोर्डवरती टी डायग्राम केली होती 1 मोल ऑफ नायट्रोजन साठी, तुम्ही लगेच सांगितलं 28 ग्रॅम ऑफ नायट्रोजन. कसं सांगितलं? त्याचा जो काही ऍटम किंवा मॉलिक्यूल आहे त्याचं जे काही मास आहे ते ग्रॅम युनिट मध्ये घेतलं. म्हणजे 32 ग्रॅम ऑफ सल्फर म्हणजे काय झाला? 1 मोल. का तर त्याचा एका ऍटमचं मासच एवढं आहे. ओके, मग 32 ते ग्रॅम मध्ये घेतलं म्हणजे मोलार मास. जर 32 ग्रॅम सल्फर म्हणजे 1 मोल असेल आणि 64 ग्रॅम ऑफ सल्फर डायऑक्साइड म्हणजे 1 मोल असेल, हे जर आपण स्टँडर्ड इक्वेशन एक लिहिलं, वी नो 32 ग्रॅम ऑफ सल्फर विल प्रोड्यूस 64 ग्रॅम ऑफ सल्फर डायऑक्साइड. देअरफॉर 16 ग्रॅम ही दिलेली क्वांटिटी. 16 ग्रॅम किती बनवतो? या टाईपचे प्रॉब्लेम आपल्याला नेक्स्ट चॅप्टरला सॉल्व्ह करायचे आहेत. ही जी कन्सेप्ट आहे लिमिटिंग रिएजंट, एक्सेस रिएजंट किंवा हा जो रिएक्शन इक्विव्हॅलन्स सांगितला मी, हे सगळं तुम्हाला नेक्स्ट चॅप्टर मध्ये होणार आहे. इथं आपल्याला कशाची आवश्यकता होती? याचे नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करणे. एवढे ग्रॅम दिलेला आहे तर नंबर ऑफ मोल्स किती येतात. तर या टाईप